नमस्कार. अरे बाप रे वाघमारे, या 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 बसा 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 बसा. काय घेणार? बघा आता मागवा येळ बघून काय. संगीता. हा मॅडम. चहा. येस मॅडम. अरे शरद, पाहुणे आलेत, पाणी बिणी देशील का जरा? काय म्हणताय? बरे? हा हा हा. घ्या घ्या पाणी घ्या. सगळ्यांना सगळं सांगावं लागतं इथे. आमची कुठेही शाखा नाही अशी पाटी लावायला पाहिजे मी खरं तर, नाही का? असू असू शकते का मॅडम? तुमच्यासारखं दुसरं कोण आहे का? आत्ता कळलं तुम्हाला? म्हणजे कळलं आधीच होतं, आता पटलं. सुपर. देर आहे दुरुस्त आहे म्हणूया आपण. घ्या चहा पण आला. तुम्हाला गरमी होतीये का हो इथे? गरमी? हो मला जरा गरम होतंय. मला असं वाटतं जरा गर्दी कमी करूयात या खोलीतली, म्हणजे हवा येईल नाही. तुम्ही आणि मी बोलूया. नाही, रंजला असू देतच. ओ पुरावा ठेवताय? हरकत नाही. बोला बोला काय म्हणताय? ते आपलं कंपनीच्या डीलचं. वाघमारे 50% मला मान्य नाही. तुम्ही एकदम पोझिशन अवघड करून टाकली. कुणाची? कोणाची काय? माझी आणि कोणाची? अहो गिऱ्हाईक बघितलंय मी. आता जसे काय बोलावं तेच मलाच कळा ना. कंपनीला गिऱ्हाईक आलं? हा मग कशाची वाट बघताय? आपल्या दोघांची फायनल डील कुठं झाली? मग जाऊ दे, मला नाही करायचं ते. या तू. नमस्कार. एकदम असं म्हणजे काय झालं? वाघमारे काम केलं तर मी पैसे देणार ना. कामच केलं नाही तर कुठून देऊ मी पैसे? अहो मॅडम, एवढी सगळी कामं केली की मी. कुठली सगळी? सगळेच फुसके बार. ते मोहिते काय, रणजित काय? मॅडम मी तर नेहाशीच लग्न करणार. टॉयलेंट आहे आपला, टॉयलेंट. हा चुप रे. काही जमलं नाही तुला. एकदा काय ते इम्प्रेशन मारून आलास, तेही टिकवता नाही चालत तुला. ते मॅडम ते मोहितेंचं काय? नाही अहो 4 पेग पचवता नाही आले त्या माणसाला, तो काय आपलं काम करणार? पण मॅडम मला काय माहिती हो, मी माझी सिटिंग लावून तिथं दुसरा माणूस आणला का नाही? हो पण उपयोग काय झाला त्याचा? सगळंच तर मी करते ना. मग तुम्हाला कसले पैसे देऊ मी? कसं करू 50%चं डील? अहो पण मॅडम ते गिऱ्हाईक. वाघमारे 10% घ्या आणि विषय संपून टाका. उगाचच लटकवायला नको गोष्टी. 10%? मॅडम तुम्ही तर माझ्या तोंडावर तुकडा मारल्यासारखंच मारायला लागलाय. बरं ठीक आहे, तुमचं नाही माझं आहे. 20% घ्या. 20%? अहो वाघमारे समोरच्या पार्टीकडनं पण घेणारच ना तुम्ही शेअर. म्हणजे झालेत की जवळजवळ 50%. आणि नाराज होऊ नका, अजून खूप काम करायचंय आपल्याला. इथेच घोडं अडून कसं चालेल? का? हो, हा बंगला विकायचा आहे मला. एवढा मोठा बंगला आहे. हो मी काय करू एवढ्या मोठ्या बंगल्यात राहून एकटी? बंगला ऐकणार आहे? हो, बंगला फार्म हाऊस सगळं विकून टाकणार. आणि मग तुम्ही? मी मस्त गावी जाणार, शेती करणार. हा हा चांगले चांगले, करा करा शेती करा. मॅडम बंगला मला विकता का? जरूर, तुम्हाला विकेन. ते बघूया आपण नंतर. आधी जे काम अडकलंय ते पूर्ण करूया. अहो झालं होते, झालं झालं. फक्त तेवढं बंगल्याचं माझ्या नावावर लॉक करा. प्राइस लॉक करा, मग बंगला लॉक करते. रंजा, त्याची मार्केट व्हॅल्यू काय बघ लवकर. हा करतो बघ. फक्त वाघमारे 1 महिन्याभराच्या आत हे डील व्हायला हवं. महिन्यानंतर काय? नाही काही विशेष नाही, फक्त महिन्याभरानंतर मी इथे नसेल. चहा काय थंड होतं?
सर तुम्ही परत आलात ह्याचा आम्हाला खरंच खूप आनंद झालाय. म्हणजे मोहिते सरांच्या अगेन्स्ट काही बोलायचं नाहीये, पण सर तुमच्याबरोबर पुन्हा काम करायची संधी मिळणार आहे ह्याचा आनंद झालाय. मलाही आनंद झालाय. पण अजय, मला एक सांग, नक्की काय झालं असेल? कमॉन कोण, मला कळायला हवंय. सर खरं सांगायचं झालं तर माझाही पहिल्यांदा ह्या सगळ्यावरती विश्वास बसला नव्हता. हे सगळं मला राणी सरदेसाईंनी काल रात्री फोन करून सांगितलं होतं. इज इट? मग रात्रीच तू काही ऍक्शन का नाही घेतलीस? सर राणी सरदेसाईंनी जे सांगितलं त्यावर माझा विश्वास बसला नाही असं नाही, पण त्या हे सगळं वाढवून सांगत होते असं मला वाटत होतं. आणि मोहिते सर सिनियर आहेत, त्यांच्यावरती लगेच मला काही ऍक्शन घेता येणार नव्हती. पण जेव्हा इथे आज सकाळी आलो तेव्हा सगळं कन्फर्म कळलं. काही लोकांनी त्यांना काल रात्री इथं पाहिलं म्हणे. हो सर. तेव्हाच रातोरात सगळी चक्र फिरली. एनिवे, जे झालं ते वाईट झालं. मिसेस सरदेसाई आता कशा आहेत? त्या बऱ्या असतील सर, म्हणजे असाव्यात. अजय, तू एक काम कर, तू आणि तुझी टीम त्यांच्याकडे जा आणि झाल्या प्रकाराबद्दल त्यांची माफी मागा. आय नो या प्रकारात तुमचा काही संबंध नाहीये, पण सौजन्य म्हणून आपण तसं करायला हवं. येस. बरं, मला एक सांग की मोहिते त्यांच्याबद्दल कधी कोणाशी काही बोलले होते का? नाही सर. मोहिते सरांनी राणी सरदेसाईंबरोबर इथेच मीटिंग केली होती, पण त्या मीटिंगबद्दल त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही, आम्हाला काहीच अपडेट दिले नाहीत. त्यामुळे त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं असावं किंवा काय स्वरूपाचं बोलणं झालं असावं याचा मला काहीच अंदाज नाही. आणि सर त्यामुळे मोहिते सरांच्या मनात काय चाललं होतं नेमकं ह्याची आम्हाला काहीच कल्पना नाही. सर आणि राणी सरदेसाईंशी एकदा बोलणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या बोलण्यातही अनेकदा बरेच लूपहोल्स असतात. त्यांच्याही मनात काय चाललंय ह्याचा अनेकदा अंदाज येत नाही. म्हणूनच सांगतो, तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांच्याशी बोला, बरीच माहिती कळेल. येस. येऊ का? अगं बाई, या बसा. अहो बसा बसा, कशाला उठताय? हो, असं कसं? एक तर तुम्ही इतक्या दिवसांनी आलात. नाही, आलोय खरं इतक्या दिवसांनी, पण कारण तेच आहे नेहमीच. बसा, बोलू आपण. मी चहा आणते ना. बसा बसा, चहा वगैरे नंतर घेऊया. आम्ही जरा बोलायला आलोय आणि जरा घाईत आहोत. बरं, मग पाणी घेऊन येते मी. मग बोलू. आई, मी आणते. औषधांचा वास येतोय ना घरात? वेगळाच वास असतो नाही औषधांचा? हो ना. अजय म्हणत होता आता तुमची ट्रीटमेंट सुरू होतीये. हो. चांगलंय चांगलंय, लवकर करून घ्या सगळं ट्रीटमेंट वगैरे, म्हणजे नंतर लग्न, साखरपुडा हे सगळं ठरवायचंय आपल्याला, त्यात अडथळा नको ना. हो ना, बरोबर आहे. मग काय ठरवलं? अम्मा, कसलं काय ठरलंय? मम्मा साखरपुड्याबद्दल बोलतीये. साखरपुड्याच. नाही, म्हणजे मी बोलले होते अजयशी, पण मध्येच हे माझ्या तब्येतीचं निघालं ना. हो ना, पण मी काय म्हणते, ठरवून तर ठेवूया आपण. हो, पण तो तयारच होत नाहीये ना. आधी तुझ्या तब्येतीचं बघू, मग पुढे बघूया, असंच सारखं म्हणतोय तो. अजयच्याई, खरं सांगू का, आता घरात कुणा ना कुणाच्या तब्येतीच्या कुरबुरी चालूच असतात. आता नेहाचे आजी आजोबा बघा ना, बेड रिडन आहेत अगदी, कधीही काही होऊ शकतं. पण म्हणून आपण काय लग्न कार्य ठरवायचं थांबतो का? हो ना. आता तुम्ही अजयला सांगा, कारण देऊ नको बाबा, आम्हाला टेन्शन येतं मग. आता मागच्याच आठवड्यातलं बघा ना, दोघांच्यात भांडण झालं आणि अगदी लग्न मोडेपर्यंत विषय गेला. तुम्हाला बोलला असेल ना अजय? नाही, हे असं किती वेळा व्हायचो. मी काय म्हणते, एकदा साखरपुडा झाला ना की मग दोघांना जबाबदारीची थोडी का होईना जाणीव होईल ना.
मम्मा मी आलेच. आता कुठे चाललीस तू? एक फोन करायचा आहे, तेवढं करून येते. खरं सांगू का अजयच्या, आम्हाला ना आता असं वाटायला लागलंय की अजयच्या मनातच काही नाहीये, त्याला इंटरेस्टच नाहीये. आम्हीच आमची मुलगी त्याच्या गळ्यात मारायला निघालोय. नाही हो, असं खरंच नाहीये. अहो मग त्याला सांगा ना, एकदा नातं ऑफिशियल करून टाक. फॉर्मॅलिटीज तर राहिलीये, उरकून टाक ना म्हणावं साखरपुडा. मी बोलते त्याच्याशी. एक सांगू का अजयच्या आई, तुमचा मुलगा ना तुमचं काही ऐकत नाही. आमची नेहा बघा, आमच्या धाकात आहे. अहो शेवटी मुलंच आहेत ती, थोडंसं धाकात ठेवावं लागतं. अजय तसा समजूतदार आहे, जबाबदार आहे, सगळं घर तोच सांभाळतो. त्यामुळे मला नाही त्याला धाकात ठेवावंसं वाटत. पण आम्हाला पण वाटतंच ना. तुम्ही त्याला सांगा की नेहाची आई आता जी तारीख ठरवेल त्या तारखेला तयार हो, आणि काही नाही, फक्त चांगले कपडे घाल आणि ती वेळ पाळ. हो चालेल. नाही आता मी काही ऐकणार नाही अजयची आई. अजय रात्री जेवायला किती वाजता घरी येतो? 8 वाजता. हा मग 8 वाजता आपण साखरपुडा करूया. तेवढा तरी वेळ मिळेल ना त्याला? हो मग ठरलं. मी दिवस कळवते, तुम्ही तुमची माणसं कळवा. याच महिन्यात साखरपुडा उरकू आणि मग लग्न करू 8-10 महिन्यांनी हवं तर. अर्थात तोही मुहूर्त आत्ताच शोधायला हवा, नंतर हॉलचंही मिळणं कठीण होईल नाही का? चालेल. चला, महत्वाचं बोलणं झालं. तर डोक्यावरचं अगदी ओझं उतरल्यासारखं झालंय मला. आता चहा घ्यायला हरकत नाही. करते. आलं घालाल का? हो हो, आलं घालून करते. हॅलो. हाय. बोल ना. कसा आहेस? मी ठीक आहे. तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. फोन कसं काय केलास? असंच. असंच म्हणजे? बोलावं असं वाटलं. काय? विचारावं असं वाटलं, तू कसा आहेस? अच्छा. तू फोन नाही केलास ना म्हणून. मी केला असता तर तू बोलली असतीस का? हो. चिडून का प्रेमाने? चिडून नक्कीच नाही. मला खात्री नव्हती. सॉरी. कशाबद्दल? तुला खात्री वाटावी असं नाही वागले म्हणून. तर मग मी पण सॉरी. तुझा माझ्यावरती डोळे झाकून विश्वास अजूनपर्यंत नाहीये त्याबद्दल. अजय, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी उगाच खूप ओव्हर रिॲक्ट झाले. नाही, खरं तर चूक माझी आहे. राणी सरदेसांकडे जाताना मी तुला एकदा फोन करून सांगायला हवं होतं. जाऊ दे ना, आपण याबद्दल नको बोलूया. मग काय बोलूया? कधी भेटायचं? आता? आत्ता नको, तुझे सर ओरडतील मला. अगं नाही ग, तावडे सर परत आले. खूप मोठी स्टोरी आहे, नंतर तुला सांगतो. ओके. हे पण म्हणजे ते सगळं माझ्याशी लग्न करायचं नाही वगैरे. चुप रे. अच्छा, म्हणजे
तो निर्णय तसाच आहे का? काय नाही ऐकून आलं जरा नीट बोल ना, मोठ्याने. अजय, म्हणजे तू करशील का लग्न माझ्याशी? हॅलो. हो. अजय, आता आपण भेटलो ना की तू मस्त गुडघ्यावर बसून हातात अंगठी घेऊन मला प्रपोज कर. लग्न झालं ना की मी तुझे सर्वात आधी सिनेमे बघणं बंद करणार आहे. झाली ना लगेच नवरेशाही सुरू. बरं बाबा, तू म्हणशील तसं करू. ओके. अजय, आय रिअली मिस्ड यू. आय मिस्ड यू टू. खूप चिडलास ना माझ्यावर? एवढा नाही, थोडासा. मग आता तुझा राग जायला काय करू? सांगेन तुला भेटल्यावर. चूप ना, काहीतरीच काय बोलतोयस. अजय, आम्ही आईंना भेटायला आलोय. काय सांगतेस? हो हो, मी आणि मम्मा. काकू पण आहे? हो. तू मगाशी तावडे सरांबद्दल काय सांगत होतास? तुला सांगतो, मी इथे नाही बोलू शकणार, पण तुला सांगतो. पण बरं झालं ना ते परत आले. चांगलंच झालं. सगळं आता सुरळीत व्हायला लागलंय. आईची पण तब्येत आता सुधारू दे म्हणजे झालं. नक्की होईल. डोंट वरी. बरं चल, नंतर बोल. ठीक आहे. बाय. बाय. अजय, लव यू. मी टू. नेहा कुठे राहिली? किती वेळ बोलतेय फोनवर. असू दे हो. अहो असू दे काय काय, तासन तास बोलत बसतात ही मुलं फोनवर, आणि मग दर महिन्याच्या शेवटी मोबाईलची ही एवढाली बिलं. अजयला भर म्हणावं आता बिलं सगळी. चला येऊ मग. हो, या परत. हो नक्की. तुम्ही? अरे मला वाटलंच होतं तुम्ही आला असणार म्हणून. बाहेर नेहा भेटली ना. कशा आहात? मी छान. बाहेर कपडे वाळत घालायला आले तर तुमचा आवाज आला, म्हटलं भेटूच या आता. मी निघतच होते. बरं, पुन्हा आलात की आमच्याकडे या. नक्की नक्की. बरं येते हो, मी. या. अजयला नक्की निरोप द्या, मी तारीख कळवतेच. हो, सांग. साखरपुडा ठरला की काय? बरं झालं बाई. आता बघाच, आमच्या चाळीतले सगळे अगदी धमाल करतील. अरे हो, या. अच्छा. काय हो काकू, या जातच होत्या की मी आले म्हणून? नाही नाही, निघाल्याच होत्या त्या. कोपऱ्यात कोपऱ्यात घाल पाणी. काय ठरवलं त्या वाघमारेचं? होईल डील. नक्की? वाघमारेचे हात दगडाखाली सापडले तर. राणी, त्या मोहितेला पार खलास करून टाकलास ग तू. फक्त मोहितेला नाही, मोहिते आणि वाघमारे दोघांना. त्या वाघमारेला वाटलं असेल आपल्या माणसाला मोठ्या पोस्टवर बसवलाय, केसचा निकाल आपल्या बाजूने लागला की आपण त्याचे गुलाम होऊ, तो म्हणेल त्याचं सगळं ऐकू. पण मी पण फार हुशार आहे रे, त्या सहज सगळ्या नाड्या त्याच्या हातात कशी देईन. राणी, कधी कधी मला असं वाटतं तू माझ्यापेक्षाही जास्त हुशार आहेस ग. मला नेहमीच वाटतं. आणि हुशारीचं नाही रे, बायकांना ना सिक्स सेन्स असतो, तो वापरला की बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. ओके, मान्य. मग कधी होणार डील?
होईल. राणी होईल नाही, लवकरात लवकर करायला हवं. नाहीतर ती कोण बाई आली आहे ना पटवर्धनांची वारस म्हणून, तिच्यामुळे परत अडकू आपण. एक खड्डा पार केला की दुसरा आहेच समोर. त्या बाईचा सिरियसली विचार करायला हवा आपल्याला. मी तर म्हणतो त्या बाईचा विचारच करू नकोस. पटकन कंपनीचं डील कर, पैसे ताब्यात घेऊन आपण इथनं गायब होऊन जाऊया. नाहीतर हातातोंडाशी आलेला घास निघून जायचा. ती पटवर्धनांची वारस म्हणून जी कोण व्यक्ती आहे ना, ती जगाच्या समोर याच्यात आपल्याला निघायला हवी.